सुप्रियाताई, उत्तम जानकर साहेब, भूषणराजे साहेब, शिंदे साहेब, रोहिणीताई, जगन्नाथ बापू, मेहबूब आणि सगळेच सन्माननीय व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि माझे तरुण मित्रांनो, खरं तर आज आपण सगळे इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंतीसाठी आपण इथं सगळे उपस्थित आहोत। आपण हा कार्यक्रम पहिल्यांदाच घेतोय, तरी पण तुम्ही सगळ्यांनी एवढा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो। आपली जी अहिल्या देवी होळकर उत्सव समिती आहे, जसे आता सतीश मामा म्हणाले, खरं तर ही त्यांची भावना होती की बारामतीत आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे आणि सगळे जे आपले इथं तरुण ज्येष्ठ सगळे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विनंती केली की आपण असा एक कार्यक्रम घ्यावा। मी लगेच त्यांना हो म्हणून सांगितलं। मी साहेबांची वेळ घेतली, साहेबांनी पण मला सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि त्याच्यामुळं खरं तर आज आपण सगळे इथं आहोत। योगायोग काय आहे की आज आपण इथं 18 जुलैला आपण सगळे इथं जमलेलो आहोत, पण 46 वर्षापूर्वी ह्याच 18 जुलैला महाराष्ट्राला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळाला आणि 37व्या वयात आपले पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आजपर्यंत रेकॉर्ड कोणच तोडू शकले नाहीयेत आणि हे पवार साहेब आपले बारामतीचे आहेत, त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी आपण इथं जमलेलो आहेत। भूषणराजे, तुमचं मी स्पेशल आभार मानतो की आमच्या सांगण्यावरून तुम्ही इथं आलात। इथून पुढेही तुम्ही येत राहा, आमचे जे काही कार्यक्रम असतील त्याला तुम्ही येत जावा अशी पण तुम्हाला विनंती करतो। ह्या घराण्याबद्दल जर बोलायचं असेल तर पूर्वीपासून ते पुरोगामी विचाराचे आहेत। म्हणजे जेव्हा अहिल्यादेवींचे पती वारले, ते सती जायला निघालेले आणि त्यांच्या सासऱ्यांनी मल्हारराव होळकर साहेबांनी त्यांना रोखलं आणि सांगितलं की असं तुम्ही काही करू नका, आणि त्या काळातली ती परंपरा होती, तरी पण त्यांनी ते केलं नाही आणि त्याच्यामुळं आज खरं तर अहिल्यादेवी होळकर हे सगळं आज आपल्यासाठी करू शकले। मग हजारो विहिरी असतील किंवा आज जे भारतात मंदिरं आहेत त्याचं रेनोव्हेशन हे अहिल्यादेवी होळकरांनी केलं। आज खूप लोक आपले वाराणसीचं काशी विश्वनाथ जे मंदिर आहे तिथं जातात, पूजा करतात, त्या मंदिराची चर्चा खूप होती, पण ते मंदिर पण खरं तर आपल्या अहिल्यादेवी होळकरांनीच त्याचं रेनोव्हेशन केलं आणि त्याला चांगलं केलं। त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की महिलांना जर आपण एक संधी देऊ शकलो तर महिला पण सक्षम आहेत, ते पण पुढे जाऊ शकतात, हे त्यांनी आपल्याला दाखवलंय। आपण सगळे त्यांच्या जीवनाकडून हे आपण बघत आलोय, आपण शिकलोय। आज अधिक न बोलता खूप मान्यवर पण आपण बोलवलेत, आपल्याला सगळ्यांना खरं तर त्यांना ऐकायचंय, त्याच्यामुळं अधिक न बोलता साहेब एकच आमच्या सगळ्यांची आम्ही मागणी करतो की आम्हाला सगळ्यांना असं वाटलं ह्याचं नियोजन करताना की अहिल्यादेवी होळकरांचं एक चांगलं स्मारक आपण बारामतीमध्ये केलं पाहिजे। एक चांगलं गार्डन आणि स्मारक आमची सगळ्यांची इच्छा आहे की बारामतीमध्ये आता आपण ती करावी आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये मदत कराल आणि नक्की लवकरच आपल्या सगळ्यांना अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक बारामतीमध्ये बघायला मिळेल। एवढंच मी इथं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो।